स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा उद्धव ठाकरेंनी पुनरुच्चार केला। ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या 29व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाची काल सांगता झाली। यावेळी भाषण करताना उद्धव ठाकरेंनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली। तसंच सावरकरांच्या साहित्याचा वारसा आत्मसात करण्याची गरज असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले। आपली जी मागणी आहे की सावरकरांना भारतरत्न मिळालंच पाहिजे, मिळालं पाहिजे, पण हे सावरकरांसाठी नाही, हे आपल्या देशात काय रत्न जन्माला आलं होतं हे जगाला कळावं म्हणून त्यांना भारतरत्न मिळालं पाहिजे। मुंबईतील नरीमन पॉइंट इथल्या राष्ट्रवादी कार्यालयासह अनेक कार्यालयांची वीज मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कापण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या कार्यालयासह गांधी भवन, शिवालय, मॅजिस्ट्रेट कोर्ट या कार्यालयांची वीज कापली गेली आहे। या ठिकाणाहून मेट्रो 3चा मार्ग जाणार असल्यानं या कार्यालयाचं स्थलांतरण करावं लागणार आहे। यासाठी 2 एप्रिलपर्यंत दिलेली मुदत पाळण्यात न आल्यानं ही कारवाई केली गेली, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं दिली आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरच्या रेल्वे स्थानकांच्या मराठीकरणासाठी अखेर रेल्वेनं पाऊल उचललं। भाईंदर, वांद्रे, परळ अशा अनेक रेल्वे स्थानकांच्या नावांचा हिंदी वा इंग्रजीतून अपभ्रंश केला जातो, त्यामुळे त्यांना मूळ नावाऐवजी भाईंदर, बांद्रा आणि परेल असं संबोधलं जात आहे। पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागानं मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या रेल्वे स्थानकांच्या मूळ महसुली नोंदी असलेल्या मराठी नावं मागवली आहेत। पश्चिम रेल्वेच्या या पावलानं मराठी एकीकरण समितीसह अनेकांनी समाधान व्यक्त केलं। बातमी आहे मुंबईतील बेस्ट वाहतूक विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या अनोख्या पगाराची। रखडलेला पगार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हातात पडला खरा, मात्र या पगारानं त्यांचा खिसा चांगलाच जड झालाय। कारण प्रत्येक कर्मचाऱ्याला पगारातल्या 500 रुपयांची रक्कम ही चक्क 10 रुपयांच्या नाण्याच्या स्वरूपात दिली गेली। चिल्लर स्वरूपात झालेल्या पगारावर बेस्ट कर्मचारी संघटनेनं मात्र आक्षेप घेतला। बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार हे बँकेत होणं आवश्यक असताना चिल्लर स्वरूपातील पगार का देण्यात आले, याचं उत्तर प्रशासनानं द्यावं असं संघटनेचं म्हणणं आहे। पुण्यातील कचराकोंडी 10व्या दिवशी कायम केली। 24 वर्ष या कचऱ्याला लागणाऱ्या आगीचा त्रास सहन केला, तर यापुढे कचरा इथं टाकू देणार नाही असा निर्धार फुरसुंगवासियांनी व्यक्त केलाय। तर दुसरीकडे ग्रामस्थांच्या आंदोलनाला 10 दिवस उलटले तरी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाहीये। या दोघांच्या वादात अख्ख्या पुणे शहराची कचराकोंडी झाली असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत। केंद्रीय अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा शिक्षक संघातर्फे आझाद मैदानावर आश्रमशाळेच्या आंदोलनासाठी मुंडन आंदोलन केलं गेलं। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात राज्यात जवळपास 322 आश्रमशाळांना मान्यता दिली होती। या आश्रमशाळेमध्ये जवळपास 4000 शिक्षक काम करतात, तर 40 ते 50 हजार अनुसूचित जातीतील मुलं शिक्षण घेतात। त्यामुळे या शाळांना अनुदान द्यावं अशी राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली होती, मात्र या मागण्या प्रलंबित असून या पूर्ण केल्या जाव्यात यासाठीच हे मुंडन आंदोलन करण्यात आलं। नवी मुंबईतल्या कामोठे परिसरातल्या एका उच्च शिक्षित कुटुंबातील सर्व सदस्यांनी आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते। पेशाने इंजिनियर असलेले इंद्रजित दत्ता, त्यांच्या डॉक्टर पत्नी जास्मिन पटेल आणि त्यांची 15 वर्षांची मुलगी ओशिन अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावं आहेत। आजारपणाला कंटाळून जास्मिन पटेल यांनी जगण्याची उमेद गमावली होती, त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला। मात्र आपल्या पश्चात मुलीचं काय होईल या चिंतेपोटी त्यांनी मुलगी ओशिनसह गळफास लावून आत्महत्या केली। पत्नी आणि मुलीनं आत्महत्या केल्याचा धक्का इंद्रजित दत्ता यांना सहन झाला नाही, म्हणून त्यांनी देखील टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली।